गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण आयपीएस सिस्टीम आणि कॉमन सिस्टीम नुसार कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करायचं त्याचे रूल्स आपण स्टडी केले होते आणि कंपाऊंड्स आपण कसं नॉमेनक्लेचर करायचं त्याचा चार्ट आपण स्टडी करत होतो. हे पहिले 5 ते 6 कंपाऊंड आपले कॉमन सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करून आपले झाले होते. आता त्यानंतर ह्याच कंपाऊंडचं आपल्या आता आयपीएस सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करायचं लक्षात घ्या. ही नॉमेनक्लेचर कसं होणार बघा. आयपीएस सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करत असताना आपण काय म्हटलेलं आहे, अल्कोहलला अल्कॅनॉल शेवटचा ई आपण वैल न करणार आहे, त्यामुळे अल्कॅनॉल तयार होणार. बघा मग कसा असणार आहे हा, इथं कुठलाही सांगा कंपाऊंड हा CH3CH2H. आता 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला येणार, इथेन येणार आहे. इथेन मधला ई आपण वैल न करणार, त्यामुळे हे कसं होणार सांगा, याचं नेम कसं होणार, इथेन ई वैल न करणार म्हणजे याचं नेम काय झालं आपलं इथेनॉल झालं. लक्षात आहे आपला काय झाला इथेनॉल झाला. त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड मध्ये बघा किती कार्बन एटम प्रेझेंट आहे आपले 3 कार्बन आणि सगळे कार्बन एटम कसे आहेत आपले स्टेटचे प्रेझेंट आहेत. त्यामुळे हे काय ना प्रोपेन हा पॅरेंट अल्केन आहे. ही आपण कशाने करणार आहे आता वैल न करणार. नेम काय झालं प्रोपॅनॉल. लक्षात आहे प्रोपॅनॉल. आणि त्यानंतर पुढचा कंपाऊंड बघा. आता इथं नॉमेनक्लेचर करत असताना आपण कार्बन एटमला नंबरिंग करत आहे. ओके, ज्या साइडनं OH ग्रुप जवळ त्या साइडनं आपण नंबरिंग करणार आहे. आता कुठल्याही साइडनं नंबरिंग केलं तर OH ग्रुप आपल्या इथं 2 नंबरला असेल लक्षात घ्या. ओके, या कंपाऊंड मध्ये हा बघा फर्स्ट कार्बन आहे, हा इथं सेकंड आहे, हा इथं थर्ड आहे. सेकंड कार्बनला कुठला ग्रुप आहे आपला OH ग्रुप आहे. त्यामुळे काय लिहिणार तुम्ही सांगायचं सेम प्रोपेन लिहिणार प्रोपेन. ओके, 2 नंबरला OH आहे. OH लिहिण्याच्या अगोदर OH ग्रुपची पोझिशन लिहायची आपल्याला, त्यामुळे हे काय ना प्रोपेन 2OH. ओके, लक्षात हे काय प्रोपेन 2OH. आता नेक्स्ट बघा पुढच्या कंपाऊंड मध्ये नंबरिंग करणार आहे आपण कार्बन एटमचं. कुठल्या साइडनं नंबरिंग स्टार्ट करणार आपण, ज्या साइडनं OH ग्रुप जवळ आहे त्या साइडनं नंबरिंग स्टार्ट होणार. हा कार्बन कसा आहे ना आपला, हा कार्बन फर्स्ट कार्बन. ओके, हा कार्बन सेकंड, हा थर्ड, हा कार्बन फोर्थ. सेकंड कार्बनला कोण आहे संग अटॅच OH ग्रुप अटॅच आहे. टोटल कार्बन किती आहेत 4 आहेत. 4 कार्बनचा अल्केन कुठला झाला मग ब्युटेन. आणि ब्युटेनचा ई आपण OL ने काढणार आहे, ब्युटेनॉल होणार आहे. मग आपण OL लिहिण्याच्या अगोदर OL ची पोझिशन लिहित आहे. OL मध्येच OH ग्रुप लक्षात घ्या, त्याची पोझिशन किती नंबरच्या कार्बनला 2 नंबरला आहे. ओके, त्यामुळे कसं येणार सांगा हे ब्युटेन ब्युटेन 2OH. ओके, अशा पद्धतीने नेम आहे आयपीएस. त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये कसं येणार बघा, ते कसं लिहिणार तुम्ही आता नंबरिंग करा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं आपल्याला. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन कंटेनिंग OH ग्रुप. आता मग बघा OH ग्रुप असणारी लॉंग चेन सिलेक्ट करा. ही जर चेन तुम्ही घेतली तर इथं 2च कार्बन एटम येणार. ओके, त्यामुळं काय करणार सांगा, ही जर चेन कन्सिडर केली तर हा फर्स्ट कार्बन येईल, हा सेकंड येईल आणि हा कुठला येणार आहे थर्ड कार्बन येणार. बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या कसं येणार हे आता 3 कार्बनची चेन झाली लॉंगेस्ट चेन. सेकंड कार्बनला कोण अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे आणि दुसरा एक सबस्टिट्यूएंट आहे कुठला मिथाइल ग्रुप आहे. त्यामुळे सबस्टिट्यूएंटला पहिल्यांदा पोझिशन द्या तुम्ही. कसं येणार सांगा इथं पोझिशन हे काय होणार 2 मिथिल. ओके, प्रोपेन 2 मिथिल प्रोपेन. प्रोपेन मला ई आपण OL ने काढणार आहे आणि पोझिशन देणार आहे OH ग्रुपची. नेम काय झालं 2 मिथिल 2 नंबरला मिथिल आहे प्रोपेन 2OH. ओके, अशा 3 नेम आहे.
आता पुढचा बघा कंपाऊंड, त्यामध्ये कसं येणार नॉमेनक्लेचर बघा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे बघा. इथं मग OH ग्रुप इथं आहे. हा कार्बन फर्स्ट आला, हा सेकंड, हा थर्ड. ओके. किंवा तुम्ही असं करा, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फर्स्ट सेकंड थर्ड, कुठली चेन तुम्ही घ्या. 3च कार्बन येतात मॅक्सिमम. आपण ही चेन जर घेतली असेल फर्स्ट सेकंड थर्ड, आता लक्षात घ्या त्यामध्ये कसं येणार आहे बघा. ओके. सेकंड कार्बनला 2 सबग्रुप आहेत. कुठले सबग्रुप आहेत सांगा. एक आपला कोण आहे, एक कुठला सबग्रुप आहे, कुठला सबग्रुप आहे, मिथिल आहे. आणि दुसरा पण इथे कुठला आहे, मिथिलच आहे. म्हणजे दोन्ही सबग्रुप सेम आहेत. ओके. आणि ते 2 नंबरच्या कार्बनलाच आहे, त्यामुळे त्यांचं नेम लिहित असताना आपण कसं लिहिणार आहे, 2,2 लक्षात घ्या. 2 नंबरच्या कार्बनला दोन्ही सबग्रुप आहे, त्यामुळे 2,2 आणि दोन्ही सारखेच आहे, त्यामुळे आपण काय करणार, डॅश लिहिणार डाय. आणि कुठले आहेत ते मिथिल. ओके. डाय म्हणजे 2 मिथिल ग्रुप लक्षात घ्या. 2 काय येणार आहे डायमिथिल. आणि पुढे काय येणार प्रोपॅनॉल. ओके. 2 डायमिथिल प्रोपॅनॉल. हे 3 कार्बन आयटम आपल्या सेट चेन मध्ये. किंवा प्रोपेन 1 OH लिहिलं तरी चालेल. ओके. 1 नंबरला OH ग्रुप आहे किंवा प्रोपॅनॉल लिहा. ओके. अशा रीतीने ही कॉमन आणि IUPAC नेम्स त्या कंपाऊंडचे. आता परत पुढचे कंपाऊंड आपण बघूया, त्याचे कॉमन आणि IUPAC कसे येणार. नेक्स्ट कंपाऊंड 7 नंबरचं कंपाऊंड आपलं आता आहे आता आपण दुसरं कंपाऊंड के याच्यामध्ये CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH. ओके. असं कंपाऊंड आपण घेतला असेल. आता इथं सुरुवातीला कॉमन सिस्टीम नुसार आपण नॉमेनक्लेचर करणार आहे. आता हा जो टोटल ग्रुप आहे CH3 CH डबल बॉन्ड CH CH2, हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण कॉमनली क्रोटोनिल ग्रुप असं म्हणतो. लक्षात क्रोटोनिल. ओके. हे लक्षात ठेवायचं. CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3, त्या ग्रुपला काय लिहिणार आहे क्रोटोनिल. आणि पुढे काय लिहिणार तुम्ही अल्कोहोल. कारण की कॉमन सिस्टीम मध्ये काय आपलं अल्किल अल्कोहोल असं नेम आहे आपलं. ओके. त्यामुळे हे काय येणार आहे क्रोटोनिल अल्कोहोल. ओके. लक्षात आहे क्रोटोनिल अल्कोहोल. ओके. नेक्स्ट बघा पुढचा आपण लिहिला आता CH3 CH OH CH2OH असं आपलं एक कंपाऊंड असेल. आता याच्यामध्ये काय सांगा, 2 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. 2 OH ग्रुप असेल तर हा पॉलिएथ्रिक अल्कोहोल आहे. कॉमन सिस्टीम नुसार आपण आता काय लिहिणार बघायला प्रोपिलीन ग्लायकॉल. ओके. ज्या कंपाऊंड मध्ये 2 OH ग्रुप आहेत त्याला आपण काय म्हणत असतो डायल्स ऑफ ग्लायकॉल्स. मग कॉमन सिस्टीम नुसार आपण ग्लायकॉल म्हणतो IUPAC डायल्स. ओके. त्यामुळे CH3 CH CH2 हा जो ग्रुप आहे त्याला प्रोपिलीन असं म्हणायचं. ओके. प्रोपिलीन ग्लायकॉल. हे काय आहे आपलं प्रोपिलीन ग्लायकॉल. ओके. नेक्स्ट बघा आता पुढचा कंपाऊंड आपण घेऊया आता
आता आपण सायक्लिक कंपाऊंड एखादा घेतला असेल, इथं आपला OH2 प्रेझेंट आहे. तर हे सायक्लिक अल्कोहोल आहे, ह्याच्यामध्ये काय आपण कॉमन सिस्टीम नुसार नेम येणार नाही, ह्याचं डायरेक्ट आययुपीएस सिस्टीम नुसार आपण नॉमेनक्लेचर करणार. ओके, दुसरा आपण घेऊया याच्यामध्ये समजा असं एखादं सायक्लिक कंपाऊंड असेल, इथं आपला C2H5 ग्रुप असेल. ओके, इथं सुद्धा आपण डायरेक्ट आययुपीएस सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करणार आहे. ओके, आता मग बघा आययुपीएस सिस्टीम नुसार आता कसं नेम येणार आहे ह्या कंपाऊंड साठी. आता पहिला इथलं प्रोटोनिल अल्कोहोल जो आहे त्याच्यामध्ये बघा नंबरिंग स्टार्ट करणार आहे आपण, ज्या साइडनं डबल बॉन्ड जवळ तिकडून नंबरिंग स्टार्ट करणार. इथं आपला OH ग्रुप आहे, हा कार्बन काय येणार आहे आपला फर्स्ट कार्बन. ओके, हा येणार तो सेकंड, हा थर्ड आणि हा कुठला येणार आहे फोर्थ कार्बन. ओके, मग आता इथं सांगा डबल बॉन्ड कुठं प्रेझेंट आहे आपला सेकंड आणि थर्ड कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, आणि टोटल कार्बन किती आपले 4 कार्बन्स आहे. 4 कार्बनचा हा अल्कीन आहे लक्षात घ्या, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यामुळे हा अल्कीन आहे. ओके, त्यामुळे हे कसं येणार आहे ब्यूट. ओके, लिहिणार कसं आपण हे नेहमीचं ब्यूट. ओके, इथे डबल बॉन्डची पोझिशन येत असताना मिनिमम नंबर लिहिलाय आपण 3 इन नाही 2 इन लक्षात घ्या. ब्युटीन आहे, इन म्हणजे डबल बॉन्ड, डबल बॉन्डची पोझिशन आहे ब्यूट 2 इन. चल का, आणि शेवटचा ई आपण OL करणार आहे, एक नंबरला OL आहे, ब्यूट 2 इन 1 OL असं म्हणा. ओके, नेम काय येणार आहे ब्यूट 2 इन 1 OL. ओके, नेक्स्ट कंपाऊंड बघा नंबरिंग स्टार्ट करा. OH ज्या साइडने जवळ इकडून 2 नंबर येणार, इकडून 1 नंबरला आहे, त्यामुळे कसं येणार हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड येणार आहे. ओके, 1 आणि 2 ला काय आपला OH2 प्रेझेंट आहे. ओके, मग लक्षात घ्या ही काय आपलं प्रोपिलीन ग्लायकॉल कॉमन सिस्टीम नुसार होतं. आता आययुपीएस सिस्टीम नुसार ज्या कंपाऊंड मध्ये 2 OH2 प्रेझेंट आहे त्याला आपण डायर्स असं म्हणणार आहे, आणि त्यांच्यामध्ये नेम लिहित असताना पॅरेंट अल्केन मधील शेवटचा ई जो आहे तो आपण रिप्लेस करणार नाही, तो रिटेन करणार आहे. आपण रिटेन म्हणजे आहे असा ठेवणार आहे आपण, हे रूल्स मध्ये आपण बघितलं. ओके, त्यामुळे काय न सांगायचं प्रोपेन लिहिणार तुम्ही. ओके, ऍज इट इज ई आपण काढणार नाही, परंतु पोझिशन आपण लिहिणार आहे. OH ग्रुपची पोझिशन आता लिहिणार, किती नंबरला OH ग्रुप आहे 1 आणि 2 नंबरला, त्यामुळे हे काय लिहिणार सांगा प्रोपेन डॅश 1,2. आता 2 OH ग्रुप आहे त्यामुळे आपण डाय म्हणणार आहे आणि पुढे काय लिहिणार आहे OL, त्यामुळे नेम कसं आला आपलं प्रोपेन 1,2 डाय. ओके, नेम कसं आला प्रोपेन 1,2 डाय. आता ही सायक्लिक अल्कोहोल्स आहेत, सायक्लिक अल्कोहोलला बघा कसं लिहितात. सायक्लिक अल्कोहोल मध्ये जे पॅरेंट अल्केन आहे त्या पॅरेंट अल्केनचं पुढे आपण सायक्लो हा वर्ड यूज करणार आहे. किती कार्बन्स आहेत बघा रिंग मध्ये टोटल आपले 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6, त्यामुळे हे काय येणार सायक्लो. पुढे सायक्लोला हेक्सेन, हेक्सेन मधला ई आपण OL ला करणार, त्यामुळे नेम कसं येणार आहे सायक्लोहेक्झेनॉन. ओके, इथं लक्षात घ्या हे सुद्धा सायक्लिक अल्कोहोल आहे, परंतु याच्यामध्ये एक सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. मग सबस्टिट्यूएंट जर प्रेझेंट असेल तर आपल्याला नॉमेनक्लेचर करत असताना आपण काय करत असतो, सुरुवातीला सबस्टिट्यूएंटचं नाव देत असतो, त्यानंतर सायक्लिक अल्कोहोलचं नाव देत असतो. आता मग सबस्टिट्यूएंटला पोझिशन तुम्हाला द्यायचं आहे, मग पोझिशन कशी देणार सांगा. पोझिशन मध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तो ऑलवेज फर्स्ट कार्बन. ओके, हा फर्स्ट कार्बन येणार, हा सेकंड येणार आहे आणि हा कुठला येणार आहे थर्ड कार्बन येणार. बरोबर, मला लक्षात घ्या 3 नंबरला कुठला ग्रुप आला सांगा इथाइल ग्रुप.
तुम्ही इकडून करता, इकडून 2 म्हणा, हे 3, हे 4, इथं 5 नंबरला येणार, लक्षात घ्या. त्यामुळे हे चुकीचं आहे. ज्या साइडनं सबप्रिप्रियंटची पोझिशन मिनिमम येणार त्या साइडनं नंबरिंग स्टार्ट करायचं, लक्षात घ्या. इकडून डायरेक्ट 3 नंबरला आपल्याला सबप्रिप्रियंट मिळणार, त्यामुळे त्या साइडनं नंबरिंग घ्यायचं. ते लक्षात घ्या. काय म्हटलंय, त्या साइडनं सबप्रिप्रियंटची पोझिशन मिनिमम असेल, कमीत कमी पोझिशनला सबप्रिप्रियंट येत असेल, तिकडून नंबरिंग स्टार्ट करायचं आपण. वयच्या टेस्टला कार्बन फर्स्टच, हा सेकंड, हा थर्ड येणार. ओके. 3 नंबरला कुठला ग्रुप आहे सांगा, इथिल ग्रुप आहे. त्यामुळे हे कसं येणार सांगा, पी इथिल, आणि पुढे काय येणार, सायक्लोहेक्सेन आहे, सायक्लोहेक्सेन, आणि हेक्सेन मला ई आपण ओएल न करणार, 3 सायक्लोहेक्सेन. ठीक आहे, अशा 3 होणार आहे. हे नॉमेनक्लेचर आपल्याला सांगते, लक्षात ठेवा. ओके. साहेब ही कॉमन सिस्टीम आणि आययुपीएस सिस्टीम नुसार आपल्याला अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करता येईल, लक्षात आलं. इथं आपला नॉमेनक्लेचरचा पार्ट हा टोटली इथं कंप्लीट झाला. आता नेक्स्ट आपण अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन, ओके, अल्कोहोल तयार कसे करायचं त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण इथं स्टडी करणार. ओके. Methods of preparation of alcohols. ओके. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये बघा, पहिली सी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स from alkyl halides. Okay, preparation of alcohols from alkyl halides. alkyl halide पासून आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं. तर त्यामध्ये काय केलं जातं बघा, त्या मेथड मध्ये the alkyl halide is treated with aqueous alkali, either NaOH or KOH, or in presence of white silver oxide to give corresponding alcohols. Okay, alkyl halide है RH, अपना alkyl halide. Okay, general representation है. R म्हणजे आपला कुठला ग्रुप, अल्किल ग्रुप. X म्हणजे हॅलोजन. ओके, तो कुठला असेल, X म्हणजे आपला इथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, अशा पद्धतीने. ओके, हा हॅलोजन असेल RH, त्याला आपण काय म्हणणार आहे, अल्किल हॅलाइड. आता हा जो अल्किल हॅलाइड आहे ह्याची ट्रीटमेंट आपण कुणावर करणार आहे, aqueous alkali. aqueous alkali कुठले असेल, एक तर आपली ती NaOH असेल, सोडियम हायड्रॉक्साइड, aqueous. ओके, aqueous फॉर्म आहे, हे लक्षात ठेवायचं. अल्कोहोल घेतला तर रिएक्शन वेगळी होणार. aqueous NaOH किंवा KOH आपली सबस्टिट्यूशन रिएक्शन देत असतो आणि अल्कोहोल इलिमिनेशन रिएक्शन देत असतो. ओके. आता मग अल्किल हॅलाइडची रिएक्शन आपली aqueous NaOH बरोबर केली, आपण हिटिंग करायचं. हिटिंग केल्यावरती काय होणार लक्षात ठेवा, इथला जो हॅलोजन आहे X, हा X जो आहे तो OH ग्रुपने रिप्लेस होणार आहे NaOH मधला. ओके, म्हणजे इथं X च्या ठिकाणी कोण येणार, OH येणार. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, ROH. ओके, ROH म्हणजे काय असतो आपला अल्कोहोल. ठीक आहे, आपलं अल्कोहोल तयार झालं, प्लस प्लस काय मिळणार बघा, हा सोडियम आणि हा X
हा काय मिळेल आपल्याला NaX मिळेल. ओके, ही आपली जनरल रिएक्शन आहे, लक्षात घ्या सगळ्या. ओके, समजा दुसरा तुम्ही रिएक्शन घेतली असेल RX अल्किल हॅलाइड सेम, ह्याची रिएक्शन तुम्ही KOH बरोबर केली, aqueous KOH. ओके, पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH मध्ये हिटिंग करायचं. हिट केला काय होणार बघा, इथला जो X आहे तो OH ने रिप्लेस होणार, त्यावेळी काय मिळेल ROH, हे आपल्याला काय मिळणार आहे अल्कोहोल मिळेल. प्लस प्लस काय ना हा K आणि हा X काय मिळेल सांगा KX, हे पोटॅशियम हायड्राइड सेम इथं अल्कोहोल आहे हा. ओके, नेक्स्ट आता तुम्ही मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड जर घेतला असेल, आता ह्याची जनरल रिएक्शन आपण घेऊया त्या दोघांची. ही जनरल रिएक्शन आहे. स्पेसिफिक रिएक्शन आपली कशी येणार आहे बघा, ह्या कंपाऊंड साठी स्पेसिफिक रिएक्शन आपण आता लिहिणार आहे. ओके, आता अल्किल हॅलाइड आपण घेतला, त्यामध्ये समजा इथं आपण घेतला CH3 CH2 CH3 CH2Br. ओके, अशा रीतीने आपण हा अल्किल हॅलाइड घेतला, याचं नेम काय सांगा इथाइल ब्रोमाइड. ओके, हा काय येणार आहे इथाइल ब्रोमाइड. हा इथिल ग्रुप चला CH3 CH2 आणि हा ब्रोमाइड. ओके, याची रिएक्शन समजा तुम्ही NaOH बरोबर केली, सोडियम हायड्रॉक्साइड खाली aqueous असेल हे लक्षात घ्या, की विसरायचं नाही, aqueous NaOH हिटिंग करतो, सिंबल देस हिट करायचा. काय झाले जनरल रिएक्शन बघा, X हा OH ने रिप्लेस झाला, X पुन्हा इथं Br आहे, हा Br OH ने रिप्लेस होईल, त्यामुळे काय मिळणार तुम्हाला CH3 CH2 आणि पुढे काय येणार आहे OH येणार. ओके, प्लस हा Na आणि हा Br काय मिळणार NaBr. ओके, लक्षात याचं नेम आपलं काय इथाइल अल्कोहोल. लक्षात का कॉमन सिस्टम नुसार आपण नेम दिले. ओके, नेक्स्ट आता समजा तुम्ही हा KOH म्हणून जर रिएक्शन केली असती, KOH चे एखादं एक्झाम्पल घेऊया आपण CH3 CH2 CH2. समजा हायड्रोजन इथं क्लोरीन घेतला असेल, तर आता याचं कॉमन नेम या अल्किल हॅलाइडचं काय येणार N प्रोपील. सगळे कार्बन आयटम सेट चेन मध्ये 3 कार्बनचा अल्किल कुठला आहे ना प्रोपील, N प्रोपील क्लोराइड. ओके, प्लस प्लस काय घेणार तुम्ही आता KOH घेऊया आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साइड की अल्कली घेतली आपण aqueous KOH. ओके, हिटिंग करा, ते काय होणार हिटिंग केल्यावरती हा जो Cl आहे तो काय होणार आहे या OH ग्रुपनं रिप्लेस होणार. ओके, मग OH ना रिप्लेस करा Cl ला, करस्पॉन्डिंग अल्कोहोल कसा मिळणार बघा CH3 CH2 CH2. चेंजेस काय होणार आहे फक्त इथला Cl आहे तो काय होणार OH ला रिप्लेस होणार आहे. ओके, इथे काय ना OH प्लस प्लस काय होणार हा K आणि हा Cl काय होणार KCl. कळलं? ओके, याचं नेम काय सांगा मग N प्रोपील अल्कोहोल. N प्रोपील अल्कोहोल. लक्षात आहे, अशा रीतीने हे अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन NaOH आणि KOH यूज करून आपल्याला करता येईल. आता समजा ह्याच्यापेक्षा बेस्ट मेथड आहे अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन, अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी. ते कुठला आहे बघा, ते याच्यामध्ये
RX अल्किल हॅलाइड, हा आपला अल्किल हॅलाइड आहे. याची ट्रीटमेंट आपण मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड बरोबर करणार आहे. ओके, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड कुठला असणार आहे? मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड मध्ये Ag2 वर लक्षात घ्या. एरो वरती आपण काय लिहिणार आहे? मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड Ag2O. आता मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड म्हणजे ज्या सिल्वर ऑक्साइड मध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे. मॉइश्चर म्हणजे काय? वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत लक्षात घ्या. मग मॉइश्चर प्रेझेंट असलेला सिल्वर ऑक्साइड हा सिल्वर हायड्रॉक्साइड सारखं बिहेवियर करतो लक्षात घ्या. AgOH सारखं बिहेवियर करत असतो. ओके, आता लक्षात घ्या हा रिएक्शन कसा देणार? मॉइस्ट Ag2O बिहेव्स ॲज सिल्वर हायड्रॉक्साइड AgOH सारखं बिहेवियर दाखवत असतो. ओके, मग आता हे कसं लिहिणार? हा सिल्वर हायड्रॉक्साइड हा काय करतो? अल्किल हॅलाइड मधल्या X ग्रुपला हॅलोजनला रिप्लेस करत असतो आणि OH ग्रुप इथे येतो आणि आपल्याला काय मिळत असतं बघा? अल्कोहोल ROH प्लस काय येणार? Ag आणि हा X काय मिळणार आपल्याला? KgX सिल्वर हॅलाइड मिळणार आणि हा काय येणार? अल्कोहोल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला व्हाईट सिल्वर ऑक्साइड यूज करून सुद्धा आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन करता येतं. ओके, आता त्यानंतर मग तुम्ही आता इथं अल्किल हॅलाइड पर्टिक्युलर घ्या की जनरल झाला. समजा तुम्ही इथे घेतला CH3 CH2 Br. ओके, याचं नेम आपलं सेम काय? इथाइल ब्रोमाइड. ओके, इथाइल ब्रोमाइड हा जो इथाइल ब्रोमाइड आहे त्याची ट्रीटमेंट करा. सिल्वर हायड्रॉक्साइड एरोवरती सेम लिहिला. मॉइस्ट Ag2O. ओके, सिल्वर ऑक्साइड हा एरोवरती लिहिणार तुम्ही. ओके, हा प्रोटीन आहे तो OH नामला रिप्लेस होऊन जाईल. ओके, त्यावेळी काय मिळेल सांगा? ओके, CH3 CH2OH प्लस Ag आणि हा Br. KgBr. ह्याचं नेम काय आपलं? इथाइल अल्कोहोल. चल का कॉमन सिस्टम काय IUPAC काय ना इथेनॉल. ओके, अशा रीतीने आपण अनेक रिएक्शन लिहू शकतो लक्षात घ्या यावरून. ओके, त्यामुळे इथं स्टेटमेंट तुम्ही काय सांगणार आहे बघा? अल्किल हॅलाइड्स मध्ये पेन अल्किल हॅलाइड इज heated with aqueous alkali either NaOH or KOH or in presence of moist silver oxide to gives alcohols. ओके, हे लक्षात ठेवा. आता मग तुम्हाला क्वेश्चन यावरती कसा विचारला होता लक्षात घ्या. क्वेश्चन कसे असतात बघा? बोर्ड एक्झामला आपले 3 पॅटर्न मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. हाऊ विल यू प्रिपेअर? ओके, हे एक पॅटर्न मध्ये असतात. त्यानंतर नेक्स्ट कन्वर्ट दिस प्रोडक्ट इनटू दिस प्रोडक्ट. म्हणजे लक्षात घ्या ह्यामध्ये कसं येणार बघा? हाऊ विल यू कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इनटू इथिल अल्कोहोल. इथिल ब्रोमाइड से इथिल अल्कोहोल मध्ये कन्वर्जन कसं करावं? ओके, तर आपल्याला ही रिएक्शन लिहिता आली पाहिजे. ओके, त्यानंतर समजा असा क्वेश्चन असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ NaOH aqueous NaOH? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ aqueous NaOH on ethyl bromide and propyl chloride? ओके, काय म्हटलंय? aqueous NaOH ची ethyl bromide and propyl chloride वरती काय रिएक्शन? तर तुम्हाला हे रिएक्शन लिहिता आली पाहिजे. किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ aqueous KOH on ethyl bromide and propyl chloride? ओके, किंवा कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इनटू इथिल अल्कोहोल एंड प्रोपिल क्लोराइड इनटू एन प्रोपिल अल्कोहोल. ओके, अशा रीतीने क्वेश्चन याच्यावरती असेल. किंवा असे विचारतात, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O ऑन इथिल ब्रोमाइड? तर ही रिएक्शन आपल्याला लिहिता आली पाहिजे. किंवा कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इनटू इथिल अल्कोहोल, तर आपल्याला ही रिएक्शन लिहिता आली पाहिजे लक्षात घ्या. किंवा एरोवरती तुम्हाला हा कंपाऊंड दिला जाईल
आणि एरोवरती फक्त मॉइस्ट Ag2O दिला जाईल. तर प्रोडक्ट कुठला असेल हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. लक्षात आहे. अशा पद्धतीनं ही आपली मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स, सॉरी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये पहिली मेथड आहे अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोलचं प्रिपरेशन करणे. लक्षात आलं. तर त्यानंतर सेकंड मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ती आपली कुठली आहे बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम acid catalyzed hydration of alkenes. Second method preparation of alcohol साठी preparation of alcohols from acid catalyzed hydration of alkenes. Okay. आता acid catalyzed hydration of alkenes याचा अर्थ काय लक्षात घ्या. अल्किन्स म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे प्रेझेंट असणार आहे. आता ऍसिड कॅटलाइज्ड म्हणजे ऍसिड हा कॅटलिस्ट म्हणून इथे ऍक्ट होणार आहे. कॅटलिस्टचं फंक्शन काय आपलं टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. ओके, टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. आणि हायड्रेशन म्हणजे काय, हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, वॉटर मॉलिक्यूल आपण अल्किन मधल्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इथं ऍड करणार आहे. ओके, आता मग हे ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन कसं होतं लक्षात घ्या. ओके, आता इथं दोन स्टेप मध्ये ही रिएक्शन आपली होणार आहे. पहिल्या स्टेप मध्ये अल्किनला ऍसिड ऍड होऊन अल्किल हायड्रोजन सल्फेटचं फॉर्मेशन होणार आणि त्यानंतर वॉटर मॉलिक्यूल ऍड झाल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळेल. ओके, तशी रिएक्शन नाही बघा. व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ कोरडाइन डायरेक्ट सल्फ्युरिक ऍसिड. बघा इथं अल्किन म्हणजे आपलं कसं असणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपला इथं प्रेझेंट असणार आहे. हा आपला जनरल मी इथं लिहितो अल्किन आहे आपला. ओके, त्या अल्किनची ट्रीटमेंट आपण पुन्हा करणार आहे H2SO4 बनवून. आता H2SO4 मी कसं लिहिणार बघा, H2SO4 HOSO3H. ओके, लक्षात हा H2SO4 आहे सल्फ्युरिक ऍसिड. ओके, हा पण कसा रिप्रेझेंट केलेला HOSO3H. ओके, हा कसा असणार आहे कोरडाइन कॉन्सन्ट्रेटेड. ओके, कोरडाइन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे. आता इथं त्याची ऍडिशन कधी होणार आपली अक्रॉस दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा अक्रॉस ऍडिशन होणार. इथं लक्षात घ्या हा H प्लस आणि हा टोटल पार्ट OSO3H मायनस असतो. ऍडिशन डबल बॉन्डच्या अक्रॉस एका साइडला H ऍड होणार, एका साइडला OSO3H ऍड होणार. ओके, बघा काय होणार इथं H ऍड झाला कार्बन. ओके, इथं H ऍड झाला आपला. इथे डबल बॉन्डचं कन्वर्शन आपल्या इथं आता सिंगल बॉन्ड मध्ये होणार लक्षात घ्या त्यामध्ये. ओके, इथं सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्शन झालं. ओके, इथं काय ना आपला COSO3H इथं ऍड होणार आहे. ओके, हा आपला काय झाला अल्किल हायड्रोजन सल्फेटचं फॉर्मेशन येतो. अल्किल हायड्रोजन सल्फेट. ओके, हा आपला इथं फॉर्म होत असतो. हा अल्किल ग्रुप आहे टोटल. हा हायड्रोजन आणि OSO3 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे सल्फेट ग्रुप असं म्हणणार. ओके, मग ह्याचा आता हिटिंग करणार वॉटरच्या प्रेस मध्ये. वॉटर मॉलिक्यूल कसा लिहिणार आपण H सिंगल बॉन्ड OH आणि हिटिंगचं सिंबल हे दाखवणार आपण की वॉटर H2O कसं लिहिलं आपण H सिंगल बॉन्ड OH. ओके,
आता मग वॉटर बरोबर हिटिंग केल्यानंतर काय होणार बघा, इथला जो OSO3H ग्रुप आहे हा OSO3H ग्रुप हा OH न रिप्लेस होणार आहे. ओके, OH ने रिप्लेस झाल्यावर काय मिळणार, अल्कोहोल. ओके, इथे येणार अशा पद्धतीने हा H ऍज इट इज राहील, इथला कार्बन ऍज इट इज आहे. ओके, हे ऍज इट इज. OSO3H फक्त आपला OH ने रिप्लेस होणार. ओके, त्यावेळी काय मिळणार इथं अल्कोहोल OH प्लस हा OSO3H आणि वॉटर मधला हा हायड्रोजन परत आपल्याला H2SO4 चा मॉलिक्यूल मिळेल. ओके, आणि हा आपला अल्कोहोल मिळेल. चलो, अशा पद्धतीने की आपली जनरल रिएक्शन आपली इथे होणार लक्षात. आणि त्यानंतर जर आपण पर्टिक्युलर इथं एक्झाम्पल जर घेतला असेल यामध्ये, ते कसं होणार लक्षात. त्यामध्ये समजा आपण अल्किन घेतला CH2 डबल बॉन्ड CH. ओके, त्या अल्किनचं नेम काय आपलं, इथिन. ओके, आता इथिन सेम रिएक्शन करायचे, पॅटर्न सेम असणार आहे. 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे आपला. बघा इथं लिहा H2SO4 कसं लिहिलं आपण, HOSO3H हा H प्लस OSO3H मायनस. ओके, असं स्प्लिटिंग होणार आहे. ओके, आता ह्याच्यावर ट्रीटमेंट करा. काय झालं बघा, एका साइडला आपलं डबल बॉन्डच्या अक्रॉस काय ऍड होणार आहे, एका साइडला H आणि एका साइडला OSO3H ऍड होणार. कुठल्या एका साइडला H ऍड करा तुम्ही, की कार्बनच्या ह्या साइडला H ऍड केला, CH2 चं काय होणार सांगा, CH3 सिंगल बॉन्ड CH2. ओके, आणि OSO3H इथे ऍड करा. ओके, हा OSO3H काय तयार झालं आपलं, अल्किल हायड्रोजन सल्फेट. अल्किल ग्रुप कुठला आहे सांगा, इथं इथाइल ग्रुप आहे. CH3CH2 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, इथाइल ग्रुप. त्याचं नेम काय झालं, इथाइल. हा आपला हायड्रोजन आहे आणि OSO3 मध्ये SO4 ला काय म्हणणार आपण, सल्फेट. नेम काय म्हणणार, इथाइल हायड्रोजन सल्फेट. चलो, ठीक आहे, झालं आपलं इथाइल हायड्रोजन सल्फेट. आता हा जो इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे त्याची परत वॉटर बरोबर ट्रीटमेंट करायचं आणि हिटिंग करायचं. ओके, म्हणजे हायड्रोलायसिस करणार आहे आपण. HOH वॉटर मॉलिक्यूल कसं लिहिलं आपण, H सिंगल बॉन्ड OH सेम त्यामध्ये हिटिंग करा. ओके, हिट केल्यावरती काय होणार आहे, हा टोटल आपला OSO3H ग्रुप आहे तो काय होणार, वॉटर मधल्या ह्या OH ग्रुपनं रिप्लेस होणार. सो का वॉटर मधला OH इथं आला, काय झालं सांगा, इथला CH3 CH2 आणि हा OH. ओके, CH3 CH2 आणि पुढे काय येणार आहे OH. लक्षात प्लस हा OSO3H आणि H हा इथे कंबाईन झाला की काय मिळणार, सेम H2SO. ओके, आपल्याला काय मिळाला, H2SO4. याचं नेम काय सांगा, कुठला अल्कोहोल आहे आपला, इथाइल अल्कोहोल. ओके, हा इथाइल अल्कोहोल कुठला आहे, याचं नेचर कसं आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, OH ज्या कार्बन अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बन एटमला अटॅच आहे, म्हणजे इथाइल अल्कोहोलचं नेचर कसं आहे, प्रायमरी आहे. ओके, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल तयार झाला आहे. ओके, आता नेक्स्ट बघा पुढचे एक एक्झाम्पल आपण घेऊया. त्यामध्ये कसं आहे ना, इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, आता लक्षात घ्या हा जो आपण अल्किन घेतलाय हा अल्किन अनसिमेट्रिकल आहे. ओके, अनसिमेट्रिकल म्हणजे काय, डबल बॉन्डचा अक्रॉस जर आपण इथे कट केला तर याचे दोन इक्वल पार्ट होत नाही लक्षात. त्यामुळे हा अल्किन कुठला आहे आपला, अनसिमेट्रिकल आहे. ओके, आणि हा सिमेट्रिकल होता. ओके, डबल बॉन्डचा अक्रॉस कट केला की दोन आपल्याला इक्वल पार्ट मिळतात, बरोबर आहे. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. मग अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये H2SO4 ची जी ऍडिशन होत आहे ती अकॉर्डिंग टू मार्कोनी कर्व सोडून होत आहे.
ओके, मार्कोनी कॅप्सूल नुसार ऍडिशन होणार. ओके, आता हा अल्किनचा नेम काय आपलं बघा, प्रोपीन. ओके, अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम प्रोपीन आहे बघा कसं आहे ना, प्लस इथं आता H2SO4 घ्या, HOSO3H. ओके, हा H प्लस आहे, हा OSO3H मायनस. आता ऍडिशन ती H2SO4 चं होत आहे, सेम आपला कोल्ड आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO. ओके, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO. ओके, ऍडिशन कसं होणार बघा, अकॉर्डिंग टू मार्कोनी कॅप्सूल. मार्कोनी कॅप्सूल नुसार इथे ऍडिशन होत आहे. मार्कोनी कॅप्सूल काय सांगतो आपला, ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ऍटम अटॅच आहे त्या साइडला बेरियमचा निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा. ओके, जर बेरियमचा निगेटिव्ह पार्ट कुठला आहे आपला इथं, OSO3H मायनस. हा कुठे ऍड करणार, ज्या डबल बॉन्डेडला कमी हायड्रोजन आहे, कुठल्या कार्बनला कमी हायड्रोजन, त्या कार्बनला. ओके, जे OSO3H मायनस ह्या कार्बनला ऍड होणार आणि H प्लस ह्या कार्बनला ऍड होणार. ओके, आता पॉइंट कसा मिळणार बघा, CH3 CH इथं आपला निगेटिव्ह पार्ट येणार, हे OSO3H मिळणार आहे आपल्याला. ओके, पुढे काय येणार आहे, सिंगल बॉन्ड डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, CH2 ला H ऍड झाला, हे आपलं काय झालं, CH3 झालं. ओके, आता ह्याचं नेम लिहा, हा अल्किल ग्रुप बघा कुठला आहे, ओके, प्रोपिल आहे, परंतु सेकंड कार्बनला कुठला ग्रुप अटॅच आहे, मिथिल ग्रुप आहे. सेकंड ग्रुपला मिथिल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणत असतो, आयसो असं म्हणत असतो. त्यामुळे नेम कसं येणार सांगा, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. हे झाला आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. ओके, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आता हा जो आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट आहे याची ट्रीटमेंट परत वॉटर बरोबर करणार आपण. वॉटर बरोबर ट्रीटमेंट केला आणि हीटिंग केलं, हीट केल्यावरती काय होणार, हा जो आपला OSO3H ग्रुप आहे तो वॉटर मधल्या OH ग्रुपने रिप्लेस होणार. ओके, म्हणजे हा OSO3H ग्रुप ह्या OH ग्रुपने रिप्लेस झाला, OH ग्रुप इथं आला, हा OSO3H आणि हा H हे दोन्ही म्हणून आपल्याला परत H2SO4 रिलीज होईल. ओके, त्यामुळे पॉइंट कसं आहे ना बघा, CH3 ऍड केस मिळणार. ओके, परत इथं काय येणार आहे, CH, इथे येणार OH, परत ऍड इट इज CS प्लस काय येणार H2SO. ओके, याचं नेम काय आपलं बघा, कॉमन सिस्टीम. हा काय येणार, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, हा काय मिळणार आपला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आयसो आपण वर्ड ऍड करत असतो, त्यामुळे नेम काय ना, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, हा मिळालेला जो आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे त्याचं नेचर आपलं कसं आहे बघा, OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे, OH सेकंडरी कार्बन आयटमला अटॅच आहे. लक्षात घ्या, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपलं सेकंडरी अल्कोहोल आहे. लक्षात, त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल हे तयार केलंय, सेकंडरी अल्कोहोल हे तयार केलंय. आता ह्या सिस्टीमचं जे लिमिटेशन आहे, फक्त प्रायमरी अल्कोहोल आपण इथिल अल्कोहोलच तयार करू शकतो. लक्षात घ्या. ओके, नाहीतर सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलच इफेक्टिव्हली आपण ह्या मेथडनुसार आपण तयार करू शकतो. ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन आणि याचं मेकॅनिझम कसं आहे, कसा प्रोडक्ट अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होत असतो. लक्षात घ्या, हे आपण इन डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.